नमस्कार सगळ्यांना. आज 25 डिसेंबर. तर सगळ्यांना माहितीच आहे की आता लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते यायला चालू झालेले आहेत. पण ते नेमके कुठल्या हप्त्याचे पैसे आहेत त्याचं तर कन्फ्युजन आहे. कारण बऱ्याच महिलांना एक साथ ₹7,500, काही महिलांना 4,000 ₹500, काही महिलांना ₹1,500 असे पडलेले आहेत. ठीक आहे. तर आता नेमकं कुठल्या हप्त्याचे पैसे? तुमचे मागचे हप्ते राहिले आहेत का? तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती हप्ते मिळालेत, किती नाही? तर तुम्हाला आता ही महत्त्वाची माहिती आहे की पैसे पडायला चालू झालेले आहेत. आज पण 3 वाजल्यापासून पैसे पडायला चालू होणार आहे. वाटप होणार आहे. कारण कालपासनं पैसे पडायला चालू होत आहे, झालेलं आहे. काल 2 वाजल्यापासून, दुपारी 2 वाजल्यापासून बऱ्याच महिलांना पैसे जे आहेत पडलेले आहेत. काल पहिला टप्पा होता, आज दुसरा टप्पा असणार आहे. आज पण तुम्हाला पैसे खात्यात पडू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या SMS-वर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपले पैसे आलेत की नाही. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले. ठीक आहे. तुम्ही फॉर्म कधी भरला तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला किती हप्ते आले ते पण माहिती आहे. पण तुमचे मागचे हप्ते पण पेंडिंग असतील. काय बऱ्याच महिलांचे मागचे हप्ते पेंडिंग आहेत. ठीक आहे. त्यांचे पण पैसे आलेत का? की फक्त डिसेंबरचा हप्ता आला का डिसेंबरचा हप्ता पण नाही आला? ते सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण बऱ्याच महिलांना माहिती नाही की पैसे येत आहेत. ठीक आहे. कारण कारण अचानक पैसे आले दुपारी महिलांच्या खात्यावर. त्यामुळे कळलं पण नाही पैसे आलेत म्हणून. ठीक आहे. किंवा माहितीच नाही झालं कोणाला. पण पैसे आलेले आहेत आणि आज पण पैसे येणार आहेत. तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स आहेत ते मिळत राहतील. ठीक आहे. 12 जिल्ह्यात वाटप चालू झालेलं आहे. ते जिल्हे पण मी तुम्हाला त्याची लिस्ट जी आहे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. बघू आपण आज दुपारी परत एकदा 3 वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्याचं वाटप चालू होणार आहे. त्यात कुठल्या महिलांना पैसे येणार आहेत आणि कुठल्या महिलांना येणार नाहीत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर आपण सविस्तर पाहूयात माहिती. बघा एक माहिती आली होती दुपारीच, कालच. लाडक्या बहिणींना आजपासून डिसेंबरचा हप्ता एक काल आलं होतं सकाळी. लगेच दुपारी महिलांच्या खात्यात जे आहे ते पैसे पण आहे ते पडलेलेच आहेत. ठीक आहे. आता बघूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे हप्ते वाटप सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण. सगळ्यांना माहिती आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं, की तुमचे पैसे जे आहेत ते लवकरच खात्यात पडतील. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला जे आहे ते पैसे येणार आहेत. तुमचा न्यू इयर किंवा नवीन वर्ष ते आहे तुमचं गोडीचं जाणार आहे किंवा आनंद जाणार आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण पैसे जे आहेत तुम्हाला मी न्यू इयरच्या शेवटपर्यंत तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. न्यू इयर चालू व्हायच्या आधी देणार आहे असं त्यांचं आश्वासन होतं. त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे आणि पैसे वाटप हे कालपासून चालू झालेलं आहे. ठीक आहे. कालपासून पैसे वाटप चालू झालेलं आहे. मग आता आपण सविस्तर माहिती काय आहे. महाराष्ट्राच्या मागील महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील नवीन फडणवीस सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करत या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या योजनेबाबत सरकारने आश्वासन दिले होते की नवीन सरकारमध्ये ही योजना सुरू राहील. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठीक आहे. ही योजना आहे ती चालू झाली होती जुलैमध्ये. ठीक आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांनी चालू केली होती योजना. आता ती योजना अशीच पुढे चालू राहणार आहे. नवीन सरकार जरी असेल तरी पण तीच योजना जी आहे ती चालू राहणार आहे. ठीक आहे. बघा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप जे आहे ते चालू झालेलं आहे. राज्यमंत्री अजित तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेने लाभार्थ्यांना मासिक हप्त्यांचे वितरण पुन्हा सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरण थांबवण्यात आले होते. महिला व बालविकास मंत्री यांनी पुष्टी केली आहे की आता हप्ते टप्प्याटप्प्याने दिले जातील. म्हणजे पैसे वाटप चालू होतं 15 ऑक्टोबरपर्यंत. माहिती आहे सगळ्यांना 15 ऑक्टोबरच्या नंतर जे आहे ते आचारसंहिता लागलेली होती. त्यामुळे पैसे वाटप हे बंद झालं होतं पूर्णपणे. छाननी पण बंद झाली होती अर्जाची. म्हणजे पेंडिंग ते पेंडिंगच राहिले होते. ते अप्रूव्ड पण नव्हते होत. कारण काहीच तसं प्रोसेस नव्हती चालू. पण आता प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे. ज्यांचे पेंडिंग फॉर्म असतील त्यांचे पण अप्रूव्ह होणार आहेत आणि ज्यांचे मागचे हप्ते राहिले आहेत. ठीक आहे. तुमचे जर कुठले पण जुलैपासून ठीक आहे. बघा जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ठीक आहे. कुठले पण हप्ते तुमचे राहिले असतील तर ते हप्ते आता येत आहेत. ठीक आहे. कालपासून जे हप्ते पडतायत ते महिलांना मागच्या हप्त्याचे जे पेंडिंग असतील जुलै ते नोव्हेंबरमध्ये कुठलेही हप्ते तुमचे पेंडिंग असेल ते पैसे देतात तुम्हाला. डिसेंबरचा हप्ता अजूनही चालू केलेला नाही आहे त्यांनी. डिसेंबरच्या हप्त्याला 2 ते 3 दिवस लागतील. ठीक आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की पहिलं जे मागचे हप्ते जे राहिले ज्या महिलांचे त्यांचे हप्ते क्लिअर करूयात आपण. नंतर डिसेंबरचा हप्ता सगळ्या महिलांना एकसाथ पाठवूयात. त्यामुळे तुमचे पण जर मागचे हप्ते राहिले असेल तर तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुम्हाला मोबाईलचा मेसेज चेक करणं गरजेचं आहे. तसेच मोबाईलवर कधी-कधी मेसेज येत नाही तर तुम्ही बँकेमध्ये पण जाऊन चौकशी करू शकता की तुमचा पैसे आलेत की नाही. ठीक आहे. पण SMS तर येतोच, कन्फर्म आहे. कधी-कधी नाही येत. त्यामुळे जर तुम्हाला शंका असेल किंवा आपल्या फोनवर मेसेज येत नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जा. तुमच्या बँकेत तिथं चेक करा. बँक कर्मचाऱ्यांना विचारू शकता. ते सांगतील तुम्हाला पैसे आलेत की नाही लाडक्या बहिणीचे. ठीक आहे.
तर आता सध्या डिसेंबरचं वाटप चालू नाही आहे. सध्या वाटप चालू आहे. मागचे पेंडिंग हप्ते असतील कोणाचे, कोणाचा कोणाला ₹1 पण नसेल आला. बघा आता मी तुम्हाला सांगते, ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे ना आणि ज्यांना ₹1 पण आला, त्यांना सध्या ₹7,500 आले. तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट दाखवते. आपल्याकडे प्रूफनुसार माहिती असते बघा इथे. इथे बघा. हे ₹7,500 आहेत, ते आता आलेले आहेत. ठीक आहे. आता तुमचा मागचा जुलै ते नोव्हेंबरचा एक पण हप्ता आला नसेल आणि तुम्ही ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला एवढे सगळे पैसे एकसाथ मिळतील. हे आहेत आधीचे हप्ते जुलै ते नोव्हेंबरचे. डिसेंबरचा हप्ता यात मिळालेला नाही आहे. ठीक आहे. जर तुम्ही सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरले असतील, ऑक्टोबर, सप्टेंबरमध्ये, तर तुम्हाला सप्टेंबरपासून नोव्हेंबरपर्यंतचा हप्ता जो सध्या मिळणार आहे. म्हणजे ₹4,500 तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आता अर्ध्या महिन्यांना ₹7,500 आलेत, अर्ध्या महिन्यांना ₹4,500. तर महिला कन्फ्यूज आहेत की नक्की कुठला हप्ता आहे हा? मागचे हप्ते पण राहिलेत आमचे, डिसेंबरचा पण राहिला. तर हा डिसेंबरचा हप्ता आहे की मागचे हप्ते आहे? तर टेन्शन घेऊ नका. आता सध्या 2 ते 3 दिवसात म्हणजे या आठवड्यात तुम्हाला मागचे पेंडिंग हप्ते असतील तेच मिळतील. ठीक आहे. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यापासून मिळून जाईल. ठीक आहे. सध्या तर तुम्हाला मागचे हप्ते जे पेंडिंग आहेत तेच मिळणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. कारण मागचे हप्ते वाटप चालू आहे. मागचे जुलै ते नोव्हेंबरचे जे हप्ते आहेत त्यांचं वाटप चालू आहे सध्या. त्यामुळे तेच ज्यांचं पेंडिंग असेल त्यांनाच पैसे देतील. ज्यांचा फक्त डिसेंबरचा हप्ता पेंडिंग असेल त्यांना वाट बघावी लागेल थोडीशी 2 ते 3 दिवस किंवा पुढच्या आठवड्यात तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येईल. ज्यांच्या आधी सगळे हप्ते क्लिअर आहेत, ज्यांना सगळे हप्ते आलेत त्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे. त्यांनी घाबरून जाऊ नका, टेन्शनमध्ये येऊ नका की मला पैसे नाही आले. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यापर्यंत मिळून जाईल. ठीक आहे. हे आहे महत्त्वाच्या गोष्टी. बघूयात पुढे काय म्हणतात अजून. मासिक हप्त्याचा थेट लाभ हस्तांतरणाचे काम आज मंगळवारी सुरू झाले. ₹1,500 हस्तांतरित केले जात आहेत आणि 4 दिवसांनी कळेल की किती लाभार्थ्यांना रक्कम मिळाली. तटकरे म्हणाले की सध्या सुरू असलेल्या नोंदणीमुळे लाभार्थी संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे. कालपासून म्हणजे मंगळवारपासूनच काम चालू झालेलं आहे. पैसे टप्प्याटप्प्याने पडत आहेत. काल महिलांना पैसे पडलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता पैसे पडतात का? आज पण चेक करा. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीने मासिक मदत ₹21 करण्याचे आश्वासन दिले होते. मासिक मदत ₹21 वाढवण्याच्या आश्वासनावर तटकरे म्हणाला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. प्राप्त तक्रारींच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे ₹21 जे आहेत त्यासाठी तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल मार्चपर्यंत. कारण पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च-एप्रिलमध्ये असतं. तर तुम्हाला मार्चपर्यंत वाट बघायची आहे. ₹21 तुम्हाला मार्चमध्येच मिळतील. तसेच आता मध्ये एक माहिती आली होती की अर्जांची पुनर्पडताळणी होणार. पण ते कधी होणार? जेव्हा एखादी तक्रार आली तरच. जेव्हा एखाद्या अर्जावर तक्रार येईल की हे असं-असं आहे, तरच त्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. तक्रारी असेल तरच, नाहीतर नाही करणार. एखाद्या जिल्ह्यातून 10-15 तक्रारी आल्या तर तेवढ्याच अर्जांची पुनर्पडताळणी होणार आहे. सगळ्यांची सरसकट होऊ शकत नाही कारण त्यांनी आधीच पडताळणी केलेली आहे. जेव्हा पैसे टाकतात तेव्हाच त्यांनी पडताळणी केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तक्रारी आल्या तरच पडताळणी होईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना इक्वल पैसे मिळतील. फक्त डिसेंबरचा हप्ता सध्या पडत नाही आहे. हे लक्षात घ्या कारण खूप कन्फ्युजन झालेलं आहे. काल महिलांचं पैसे अचानक आले, पण ते नेमकं कोणत्या हप्त्याचे आहे तेच कळायला मार्ग नाही. तर सध्या जुलै ते नोव्हेंबरमधले जर तुमचे कुठले हप्ते राहिले असतील तर ते हप्ते पडायला चालू झालेले आहेत. पुढचे हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता अजूनही पडलेला नाही आहे कोणाला. तो पडायला 2 ते 4 दिवस लागतील. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. डिसेंबरचा हप्ता ज्यांचा राहिला आहे फक्त त्यांनी वाट बघावी थोडीशी. ठीक आहे. तोपर्यंत तुमची आधार सेटिंग वगैरे चेक करा, डेबिट एनेबल चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.